नववर्षाचा नवदिनाला नववर्षाचा नवदिनाला दारी तोरण आपण बांधू दारी तोरण. आज आहे नवीन वर्षाची पहिली पहाट म्हणजेच गुढीपाडवा आणि त्याच्यामुळे लवकर उठून सगळी कामं करून 6 वाजत आले आणि बाहेर बघितलं मी तर अजूनही खूप काळोख आहे. तरी पण चला म्हटलं सगळं फ्रेश होऊन मस्तपैकी देवपूजा केली आणि बाहेर तोपर्यंत उजाडलेलं होतं छानपैकी आणि मग बाहेर सडा रांगोळी काढली. मस्तपैकी गुढीपाडव्याची रांगोळी थोडीशी काढली पाटाभोवती. बाहेरही अंगण तर नसतं इकडे पण बाहेर दरवाजाच्या बाहेर छान अशी रांगोळी काढून सगळी तयारी केलेली आहे. तर ही आहे माझी गुढीपाडवा स्पेशल रांगोळी जी मी कुठली आणि माझ्या अवनीने थोडंसं रात्री उशिरा जागूनपर्यंत रांगोळी पूर्ण केली आहे. आणि सकाळी मग सगळी तयारी झाल्यानंतर गुढीच्या काठीला हळद कुंकू आणि चंदनाचे टिके लावून रेडी करून ठेवलेलं आहे. मग गणेश आणि मी छान गुढी उभारण्याची तयारी आम्ही करतो आहे. गुढी उभारून करू साजरा दिवस हा आनंदाचा. नववर्षाच्या आरंभाला प्रणाम हा महाराष्ट्राचा. गुढी उभारून करू साजरा दिवस हा आनंदाचा. नववर्षाच्या आरंभाला प्रणाम हा महाराष्ट्राचा. गुढी पाडवा मानाचा. गुढी पाडवा चैत्रपालवीन नटली नवी पहाट. धगधगत्या उन्हा मंदी चैतन्याची वाट. जमली सारी पोर जोमाने उभारार गुढी आला पाडव्याचा सण. उभारार गुढी. हा मग तुला काय वाटलेलं कोण देव बाप्पा काय दादानेच तर उभं केलंय देव बाप्पाचा है बघ. उभारार गुढी आला पाडव्याचा सण. उभारार गुढी. हा आणि रांगोळी कोणी काढली आहे. रांगोळी कोणी काढली. रांगोळी तू काढली. ओके. हे देव बाप्पाला आपण नैवेद्य दाखवूया. ठीक आहे. बस खाली अवनी खाली बसून देव बाप्पाला द्यायचं. बस सिट. हां व्हेरी गुड. नमस्कार कर. असं ना हात जोडून नमस्कार करायचा. चैत्रपालवीन नटली नवी पहाट. धगधगत्या उन्हा मंदी चैतन्याची वाट.
पेटेवाले साहेब काय शोभायात्राला चाललायत का? हो हो तुमचा गॉगल विसरलात. बघू जरा. वॉच ओ दबंग दबंग एकदम. अवनीचा कुठे आहे गॉगल? अवनी वेर इज युअर गॉगल? हां वेर इज युअर गॉगल? क्लिप करूया आपण, क्लिप लावूया हेअरला. फायनली आता आम्ही रेडी झालेलो आहोत आणि चाललो आहोत शोभायात्रेसाठी. पण फर्स्ट जाणार आहोत मेघाच्या घरी. एक नंबर. ही लंगडी बाय आमची पाय तोडून आले तरी पण मिरवणूक काय सोडणार नाही. माही हॅलो हॅलो. आम्ही चाललोय शोभायात्रा.
तिथेच उभे होते ना. फायनली आली असं कोकम सरबत मिनी गुडी नाहीतर आजी कुठे अरे बाबा आले की नाही कोण ज्योती हां कळलं हाताला लागलेलं बॉल माझ्या गरमी होते यार एअर कंडिशन लावली आपण एक्झॅक्टली तरी पण आईस आहे त्याच्यात थोडं टाकलंय त्याने आता थोडी बघणार आहे गणपती बाप्पा मंगलमूर्ती
राजे संभाजी महाराज की सर्वप्रथम आपल्याला गुढीपाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा. आजपासून मराठी नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि मी बघितलंय की अतिशय मराठमोळ्या वातावरणामध्ये भगवे फेटे परिधान करून आपण आता ह्या नवीन वर्षाची सुरुवात करतायत आणि गणेशाच्या साक्षीनं आज आपण ही गुढी या ठिकाणी उभारलेली आहे. मी मीरा भाईंदर शहरातील तमाम जनतेला आणि प्रामुख्यानं JP मधील सगळ्या रहिवाशांना या नव्या हिंदू वर्षाची आणि पाडव्याची खूप खूप शुभेच्छा देतो. गेल्या 16 वर्षापासून ह्या मीरा भाईंदरचं प्रतिनिधित्व मी करतोय आणि सातत्याने जनतेनं 2009 ते 2024 ठाण्यातली जेवढी मतदार संख्या आहे तेवढीच या मीरा भाईंदर शहरातील मतदार संख्या आहे. प्रामुख्याने ठाण्याचे मराठमोळा हा भाग फार मोठ्या प्रमाणात आणि मीरा भाईंदरला आल्यानंतर मीरा भाईंदरला तब्बल 82% हिंदी भाषिक आणि 18% फक्त मराठी आहे. त्यामुळे मला ठाण्यामध्ये मराठीत भाषण करावं लागतं आणि मीरा भाईंदरमध्ये आल्यावर हिंदीमध्ये बोलावं लागतं. परंतु मी आमच्या हिंदी भाषिकांना नेहमी सांगत असतो की जर महाराष्ट्रात तुम्ही राहताय तर मराठी शिकलं पाहिजे आणि मराठी ही आपली संस्कृती आहे. मी तर परिवहन मंत्री झाल्यानंतर पहिलं काम कुठलं केलं असेल तर देशभर जे ट्रक फिरतात आतापर्यंत बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान चालवत होते. मी आता सांगितलं बेटी म्हणजे मुलगी आहे तर मुलगी वाचवा आणि मुलीला शिकवा अशा प्रकारचं जे वाक्य आहे घोष वाक्य आहे ते ट्रकच्या मागच्या बाजूला तुम्ही लिहिलं पाहिजे जेणेकरून देशभरामध्ये मराठीची पताका आपली सगळीकडे फडकत राहील. आणि त्या माध्यमातून मला आनंद वाटला की बहुतांश हे JP नॉर्थ मधले लोक मराठीमध्ये आता या ठिकाणी बोलत होते. काही लोक हिंदी भाषिक असतील परंतु मैं हिंदी भाषिकों को भी दिल से धन्यवाद देता हूँ कि ये हिंदवी स्वराज्य का संस्थापक जो हमारे छत्रपति शिवाजी महाराज है मगर ये छावा पिक्चर की वजह से हमारे संभाजी महाराज भी पूरे दुनिया में फेमस हो गए. संभाजी महाराज का इतिहास बहुत सारे हिंदी भाषिकों को पता नहीं था मगर वो एक चित्रपट में एक पिक्चर में उनका भी जो पूरा इतिहास है इतिहास दुनिया के सामने रखा है. तो मैं आप सभी लोगों को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ और ऐसे ही प्यार क्योंकि मैं 1 बार 2 बार 3 बार और 4 बार विधायक हुआ. अब तक विधायक के रूप में आपके पास आता था मगर आज पहली बार ये पार्लियामेंट में मैं महाराष्ट्र राज्य का परिवहन मंत्री के रूप में आपके यहाँ ट्रांसपोर्ट मिनिस्टर के रूप में. गुढीपाडवा स्पेशल मेन्यू जेवणासाठी मस्तपैकी जीरा राईस खीर पुरी आमरस दाल तडका श्रीखंड आणि मटर पनीरची भाजी आणि खूप भूक लागलेली शोभायात्रेवरनं आल्यावरती. आणि असा हा गुढीपाडव्याचा सण आम्ही सेलिब्रेट केला. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू नेक्स्ट व्हिडिओ. टिल बाय बाय.